महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्या गोष्टी मी तुमच्या अंगावर टाकतोय. अजिबात नाही. माझ्या आयुष्यातलं सगळं एक सर्कल 30 वर्षाचं पूर्ण होणं आणि तुम्ही मुख्यमंत्री होणं हा योगायोग आहे. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर मी त्याला असंच अपील केलं असतं. तर परिस्थिती अशी आहे की मी एकमेव नागरिक आहे ज्याची घरं दारं बर्बाद झालेली आहेत. घरात घुसून लोकांनी मारले, हल्ले केले आहेत, बायकोला घटस्फोटासाठी दबाव टाकलेले आहेत, आमिषं दाखवलेली आहेत. कळलं ना? गोपीनाथ मुंडे म्हटले तर दाऊदला फरफटत आणू. मग दाऊदच्या बहिणीला ऑफर द्यायची ना भाजप जॉईन होण्याबद्दल. माझ्या बायकोला ऑफर देतात. मुंबई बॉम्बस्फोटानंतर शरद पवार त्याला पण बसले होते हार्ट अटॅकनी. त्यांना आमच्या स्वामीजीने वाचवलं आहे. मग दाऊदच्या बहिणीला सांगायचं असतं. माझ्या बायकोला म्हणतात की तू ब्राह्मण वाटत नाही, मराठा वाटते, आम्हाला सुप्रियाला असं घडवायचं होतं वगैरे. दुसऱ्यांच्या बायकोवर नजर असते तुमची. तो ठाकरे काय, अण्णा हजारे काय, विलासराव, सुशीलकुमार शिंदे, तो सिद्धराम मैत्रे, ही राजकीय लोकांनी जी घाण केली आणि विकृती केली आहे ना, तसं आता मी तुम्हाला सांगतोय फडणवीस, मी कधी पण कुठाच्याही घरेत कुठेही घुसेन. तुम्हाला मारायचं मारा मला, मी एकटा आहे. माझ्या घरात घुसून सामान लुटलं, बेघर केलं, बर्बाद केलं, गुन्ह्यामागे गुन्हे घडत गेले. का रे बाबा, की बघा देशद्रोही आहे. तुम्हाला संघ, ईडी, CBI, मोदी, शहाणी म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुमची अवकात काय? 99 साली तुम्ही आमदार झालात, तेव्हा तुम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो. तुम्ही शरद पवारांच्या नावाने, अजित पवारांच्या नावाने सगळे 2013-14ला बदनामी केल्यानंतर त्याच्यासोबतच गेलात. असली निर्लज्जपणा नाही करत मी. लॉयल्टी आहे. एकदा ठरलं. मी भाजपच्या कार्यालयात किंवा कुठे घुसेन, सरकारी कार्यालयात घुसेन, पोलीस स्टेशनला घुसेन. माझ्या हातून बरं वाईट होऊ नये म्हणून मी बायकोला सोडून चाललो आहे. एक तर ती मला मारेल, तर माझ्याकडून तिच्या खून होऊ शकतो, म्हणून मी आता चाललो आहे. किती प्रसंग आले, किती भयानक गोष्टी केल्या फडणवीस, तुम्हाला कल्पना नाही आहे. हे सगळे राजकीय दहशतवादी गँगस्टर्स आहेत. पोलिसांच्या मार्फत, कोर्टाच्या मार्फत कसं मारलं गेलं आम्हाला सगळे पुरावे आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर CBI इन्क्वायरी लावा. 8 दिवसाचं सगळं चिठ्ठा पर्चा होईल. पण आता मला वेळ नाही आहे. मी घुसणार आहे. छत्रपती संभाजीनगरचं भाजपचं कार्यालय असो का मुंबईचं कार्यालय असो, घुसणार आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल मुख्यमंत्री म्हणून मला अडवून दाखवा तुम्ही. गोळ्या घाला मला. माझं घर उद्ध्वस्त करा. काय माझं घरच नाही म्हणा. तसे तर म्हणजे 6 प्रॉपर्टी होत्या, सगळ्या बर्बाद करून टाकल्या. असं काय केलं आहे मी? फडणवीस, मी घुसणार आहे, वसुली करणार आहे. मेलो तर मेलो. जबाबदारी तुमची असेल.